हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ब्लाऊजचे शोल्डर उतरते तो प्रॉब्लेम कसा दूर करायचा हे आज सांगणार आहे। तर बऱ्याच लेडीजला असा प्रॉब्लेम असतो की शोल्डर उतरल्यामुळे काय होतं, ब्लाऊज पूर्ण बिघडला जातो। तर अशा वेळी काय करायचं? आता पाठीमागं पहा, पाठीमागचा गळा खूप डीप आहे, मोठा आहे। तर अशा वेळी काय होतं, शोल्डर उतरण्याची जास्त चान्स असतात, जास्त शोल्डर उतरतं। तर अशा वेळी काय करायचं, एक छोटीशी ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगणार आहे। तर अशा पद्धतीने शोल्डर एकावर एक पाठीमागचा आणि पुढचं जुळवून धरा, व्यवस्थित जुळवून घ्यायचं। आणि पाव इंच आपण काय करतो, शिलाई मार्जिनसाठी ठेवत असतो। तर पाव इंच जे आहे ते आपण आधी काय करायचं, पाव इंचाची एक मार्क करून घ्यायचं। आता काही वेळेस बरेच जण काय करतात, पाठीमागच्या साईडला बाहीचा जो मोंडा आहे त्या साईडला काय करतात, डाऊन करतात अर्धा इंच। तर पाठीमागच्या साईडला डाऊन करायचं नाही, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे। तर काय करायचं, पुढच्या साईडला गळ्याच्या साईडला आपण काय करायचे, पाऊण इंच घ्यायचे, पाऊण इंच अंतरावर एक मार्क करायचा, म्हणजे पाऊण इंच आपल्याला डाऊन करायचे, खाली घ्यायचे शोल्डर। तर गळ्याच्या साईडला जर डाऊन केला, आपण खाली घेतलं शोल्डर, तर काय होतं, गळा अजिबात आपला उतरत नाही, शोल्डर उतरत नाही, एकदम गळा फिट्ट व्यवस्थित बसतो। तर अशा पद्धतीने ही एकदम सोपी ट्रिक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडायचा आहे। तर त्यामुळे काय होणार नाही की आपला गळा अजिबात उतरणार नाही, शोल्डरसुद्धा खाली उतरणार नाही। तर दुसरं सुद्धा पहा, शोल्डर असं जुळून धरलेलं आहे आणि गळ्याच्या साईडला काय करायचं आहे, पाऊण इंच डाऊन करायचं आहे, म्हणजेच खाली घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने खाली घेतल्यानंतर असे मार्क करून घ्यायची शोल्डरला आणि पाठीमागं फक्त पाव इंच ठेवायचे मोंड्याच्या साईडला। तर अशी तिरपी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडून पहा। तर गळा तुमचा डीप असो किंवा छोटा असो, काही वेळेस काय होतं, डीप गळा खूप खाली घेतला तर काय होतं, शोल्डर गळतं, म्हणजे खाली उतरतं, एकदम खांद्यावरून खाली उतरतं असं नाही। तर असा जर प्रॉब्लेम असेल तर काय होतं, मग ब्लाऊज पूर्ण बिघडला जातो। तर अशा वेळी तुम्ही ही ट्रिक जरूर वापरा। तर ही ट्रिक जर वापरली तुम्ही तर तुमचा ब्लाऊज अजिबात उतरणार नाही। पहा, अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं व्यवस्थित, तर ब्लाऊज खूप छान दिसतो आणि शोल्डरचाही असा प्रॉब्लेम होत नाही। तर कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता, अगदी 2 मिनिटात। 2 मिनिटात ब्लाऊजचं काय होतं, व्यवस्थित फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसते शोल्डरची आणि गळासुद्धा उतरत नाही। तर ही ट्रिक तुम्ही जरूर वापरून पहा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।